महापालिका निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा दंगलीची भाषा सुरू झाली आहे। एमआयएम संभाजीनगरमध्ये विषारी प्रचार करत असल्याचा आरोप शिरसाटांनी केला। त्यामुळे पुन्हा एकदा संभाजीनगरात शिवसेना आणि एमआयएम आमने सामने आले आहेत। शिरसाट यांनी केलेल्या आरोपांना एमआयएम कडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलं। एमआयएम तर जातीवादीच आहेत ना। हे हैदराबादचे नवाब या ठिकाणी येऊन इथलच्या मुसलमानाची माथी भडकवण्याचं काम हे करणार आहेत। प्रसंगी हे लोक दंगल घडवतील की जातीय तेळ संभाजीनगरला असुरक्षितकरण कोणी करणार असेल तर मग आम्ही त्याला सोडणार नाही किंवा त्यांच्या भूमिकेला आमची भूमिका तीच राहणार आहे। त्यांना माहीत आहे की निवडणूक त्यांना जिंकायची असेल तर जोपर्यंत त्यांनी हिंदू मुस्लिम करणार नाही, लोकांमध्ये अशी भीती निर्माण करणार नाही आहे की दंगल होणार, हे होणार, काय नाही होणार, हे शहर आमचं आहे, तुम्हाला जितके पैसे कमवायचे होते तुम्ही पैसे कमावलेले आहे, आता घरी बसा। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरू झालाय। प्रचार शिगेला पोहोचल्यानं शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। निवडणुकीच्या धामधुमीत संजय शिरसाट यांनी एमआयएमवर गंभीर आरोप केलाय। एमआयएम कडून विषारी प्रचार सुरू असून त्यांना शहरामध्ये दंगली घडवायच्यात असा सनसनाटी आरोप केलाय। तसंच दंगली घडवण्याचा प्रयत्न केल्यास एमआयएमला जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा इशाराही शिरसाटांनी दिलाय। एमआयएम तर जातीवादीच आहेत ना। हे हैदराबादचे नवाब या ठिकाणी येऊन इथलच्या मुसलमानाची माथी भडकवण्याचं काम हे करणार आहेत। प्रसंगी हे लोक दंगल घडवतील, प्रसंगी हे लोक कुणावर हल्ला सुद्धा करतील। पोलिसांनी याची काळजी घेतली पाहिजे, कारण की यांना जातीवादाशिवाय इलेक्शन जिंकता येणार नाही। यांना हे हिंदू मुस्लिम हे करायचंच आहे। म्हणून हिंदूंना सुद्धा सांगतो की तुम्ही सुद्धा सावध राहा, उत्तराला प्रत्युत्तर द्यावं लागेल। मग ही भूमिका जर आम्ही घेतली तर त्यात काही गैर पण नाही। संजय शिरसाटांच्या आरोपांना भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळेंनी गांभीर्यानं घेतलंय। संभाजीनगरला कोणी असुरक्षित करत असेल, धार्मिक तेढ निर्माण करत असतील तर आम्ही त्यांना सोडणार नाही असा थेट इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय। जर कोणताही पक्ष जातीयवाद, जातीय तणाव आणि संभाजीनगरला असुरक्षित करण्याची भूमिका ठेवत असेल आणि जातीय तेढ निर्माण करत असेल, धार्मिक तेढ निर्माण करत असेल तर, आणि तसं काही पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आलं असेल तर त्यावेळी सुद्धा आम्ही सुद्धा त्याच्या या भूमिकेत आहोत की जातीय तेढ संभाजीनगरला असुरक्षितकरण कोणी करणार असेल तर मग आम्ही त्याला सोडणार नाही किंवा त्यांच्या भूमिकेला आमची भूमिका तीच राहणार। संजय शिरसाटांच्या आरोपांना इम्तियाज जलीलांनी प्रत्युत्तर दिलंय। निवडणुका आल्यावर हिंदू मुस्लिम करण्याची शिरसाटांची जुनी सवय असल्याचं जलीलांनी म्हटलंय। आम्ही सर्व समाजाला सोबत घेऊन चाललोय। संजय शिरसाट हिंदू मुस्लिम करून जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचं काम करत असल्याचा आरोप जलील यांनी केलाय। निवडणूक जिंकायची म्हणजे हिंदू मुस्लिम करायचं आणि तेच पुन्हा त्यांनी आणलेलं आहे। आता मी ज्या हर्सूलमध्ये आलेलं आहे त्या प्रभागमध्ये 2 मुस्लिम कॅन्डिडेट्स आहे, एक एससी समाजाचा कॅन्डिडेट आहे, एक हिंदू समाजाची एसटी कॅन्डिडेट आमची आहे। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही सगळ्यांना घेऊन सोबत चालत आहे, या माणसाला कुठून हे स्वप्न पडलेलं आहे की शहरामध्ये दंगल घडवायचं आहे करके, त्यांना माहीत आहे की निवडणूक त्यांना जिंकायची असेल तर जोपर्यंत त्यांनी हिंदू मुस्लिम करणार नाही, लोकांमध्ये अशी भीती निर्माण करणार नाही आहे की दंगल होणार, हे होणार, काय नाही होणार, हे शहर आमचं आहे, तुम्हाला जितके पैसे कमवायचे होते तुम्ही पैसे कमावलेले आहे, आता घरी बसा। छत्रपती संभाजीनगरमध्ये जातीय प्रचार नवा नाही, मात्र संजय शिरसाट यांनी केलेल्या आरोपानंतर संभाजीनगरमध्ये चांगलंच राजकारण पेटलंय। तर दुसरीकडे इम्तियाज जलीलांनी देखील त्यांच्या भाषेत शिरसाटांचा समाचार घेत आरोप फेटाळून लावले आहेत। झी 24 ताससाठी विशाल करोडे, छत्रपती संभाजीनगर।